हा मित्रांनो अत्यंत आय-एम-पी आणि महत्त्वाचा पॉइंट्स आहे. तर पहा काय सांगितलेलं आहे, इन केस ऑफ सबमिशन्स ऑफ मोर दॅन वन ॲप्लिकेशन्स बाय कॅन्डिडेट्स, हिज हर लास्ट ॲप्लिकेशन अलोंग विथ फीज वुड ओन्ली बी कन्सिडर्ड. तर ही लाईन आहे आणि या ओळीचा किंवा लाईनीचा मीनिंग्स काय आहे, अर्थ काय निघतो? जर ज्या व्यक्तीने फॉर्म सध्या भरलेला आहे, या व्यक्तीसाठी सुद्धा हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे आणि ज्या व्यक्तीने फॉर्म भरलेला नाही त्यांच्यासाठी सुद्धा अत्यंत महत्त्वाचा हा व्हिडिओ असणार आहे. तर पहा, आता हा फॉर्म भरल्याच्या नंतर एक प्रोसेस असते त्याला आपण म्हणतो शॉर्ट लिस्ट. सर्वांना माहीत असेल शॉर्ट लिस्ट. तर हे जे काही फॉर्म आहे, फॉर्म भरल्याच्या नंतर शॉर्ट लिस्ट लावली जाते. परंतु शॉर्ट लिस्ट लावल्याच्या नंतर हा तुमचा फॉर्म रिजेक्ट होऊ शकतो. कसं होऊ शकतो? कारण त्यांनी काय म्हटलेलं आहे पहा, काही विद्यार्थी काय करत असतात, एक फॉर्म भरला की लागलीच दुसरा फॉर्म भरतात. परंतु त्यांनी स्पष्ट उल्लेख केलेला आहे, एक फॉर्म जर भरलेला असेल आणि दुसरा जरी भरला, तरी शेवटचा जो फॉर्म आहे तोच फॉर्म तुमचा विचारात घेतला जाणार आहे. तिसरा म्हणजेच कितीही फॉर्म भरा तुम्ही, शेवटचा जो फॉर्म आहे तोच विचारात घेतला जाईल. त्याच्यामुळं पहा, शॉर्ट लिस्टमध्ये नाव येण्यासाठी जी प्रोसेस असते शेवटपर्यंत टिकण्यासाठी ही सुरुवात होते तुमची फॉर्म भरण्यापासूनच. त्याच्यामुळं तुम्ही जेवढे काही डॉक्युमेंट्स अपलोड करत आहात, म्हणजेच त्यांची डेट वगैरे तुम्ही टाकत आहे, तर व्यवस्थित डॉक्युमेंटला पाहून तुम्हाला काय करायचं आहे, संपूर्ण डेट, त्याच्यानंतर त्याच्यानंतर पर्सेंटेज, गुण, वर्ष हे संपूर्ण न चुकता तुम्हाला काय करायचं आहे, फॉर्म फिलिंग करायचं आहे. आणि यामध्ये जर चूक झाली असेल, आता चेक करून पहा आणि लागली दुसरा अर्ज तुम्ही काय करा, करा. दुसरा अर्ज करण्यासाठी तुम्हाला अजून एक ₹100 ची वेगळी फीस तुम्हाला भरावी लागेल आणि तुम्हाला दुसरा अर्ज भरावा लागेल. मग दुसरा अर्ज तुमचा विचारात घेण्यात येईल आणि हे दुसरा अर्ज म्हणजे पहिला कुठेतरी तुमची मिस्टेक झालेली आहे, डेटमध्ये मिस्टेक झालेली आहे किंवा शिक्षणामध्ये मिस्टेक झालेली आहे किंवा शाळा टाकण्यामध्ये मिस्टेक झाली, काहीतरी मिस्टेक झाली असेल, तर दुसरा फॉर्म भरायचं. कारण की जेव्हा शॉर्ट लिस्टमध्ये तुमचं नाव आलं आणि तुम्हाला जेव्हा डॉक्युमेंट्स पाठवायचे असतात, अशा वेळेस इथं तुमची चूक निघू नये. इथं जर तुमची मिस्टेक निघाली मित्रांनो, तर मात्र डॉक्युमेंट्स चेकिंग केल्याच्यानंतर पुन्हा एक लिस्ट लावली जाते. त्या लिस्टमधून तुम्हाला काय केलं ते बाहेर काढले जाते. त्याच्यामुळं आत्ताच फॉर्म फिल करत असताना व्यवस्थित तुम्हाला काय करायचं आहे, फॉर्म फिलअप करायचा आहे. यानंतर पाहू शकता मित्रांनो, सिलेबस कसा असणार आहे. शॉर्टलिस्ट जे विद्यार्थी होतील त्यांनाच ही एक्झाम देता येणार आहे. एक्झाम असणार आहे 90 मार्काची. मिनिमम पासिंग क्रायटेरिया असेल 45. परंतु तुम्हाला जर 55 जरी मार्क मिळाले, इथं 45 म्हणत आहे, परंतु 55 गृहीत धरा. सर्वात कमी, कारण 55 जरी मिळाले तरी तुम्हाला बोलवण्याचे चान्स असतात कुठं, टायपिंगसाठी. त्याच्यामुळं चांगल्या प्रकारे तुम्हाला काय करायचं, अभ्यास करायचा आहे. यामध्ये जर पॅटर्न जर विचार केला आपण, तर पहा, मराठी 10 मार्काला, इंग्रजी 20 मार्काला, जी-एस जनरल नॉलेज 10 मार्काला आहे, जनरल इंटेलिजन्स 20 मार्काला, अॅरिथमेटिक्स 20 मार्काला, कॉम्प्युटर 10 मार्काला. अशा पद्धतीने एकूण टोटल 9 गुण आहे, सॉरी 90 मार्क आहेत आणि ह्यामध्ये जर तुम्ही फक्त मराठी जर सोडली मित्रांनो, तर बाकी सर्व हे इंग्रजीमध्ये क्वेश्चन्स असणार आहेत. तर त्याच्यामुळं इथं सुद्धा चांगल्या प्रकारची तयारी करावी लागणार आहे. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे नेक्स्ट आहे जे असणार आहे अतिशय महत्त्वाचं, टायपिंग असणार आहे. टायपिंग 20 गुणांची आहे आणि पासिंग मार्क्स 10 असणार आहेत आणि ड्युरेशन 10 मिनिटांमध्ये आपल्याला 400 शब्द काय करायचे, टाइप करायचे आहे. कारण यामध्ये विद्यार्थी मायनसमध्ये सुद्धा जातात. 10 जरी मार्क मिळाले तरी पुरे आहे तुमचं सिलेक्शन होण्यासाठी. परंतु आपल्याला 10 जर घ्यायचे नाही, त्याच्यापेक्षा जास्त 17-18 प्लस मार्क आपल्याला घ्यायचे आहे शेवटपर्यंत सिलेक्शन यादीमध्ये नाव राहण्यासाठी. आणि इंटरव्ह्यूचा जर विचार केला, 40 मार्काचं काय असणार आहे, इंटरव्ह्यू असणार आहे. अशा पद्धतीचं हे पूर्ण पॅटर्न, एक्झामचं पॅटर्न असणार आहे. पूर्ण एक्झामचं पॅटर्न. आता याची तयारी कशी करायची? तर आता जे काही थिअरी एक्झाम आहे त्याची तर आपण व्हिडिओ टाकणारच आहे त्या सिलेबसबद्दल. आता सध्या जे आपल्याकडे मटेरियल्स जे आवश्यक आहे, तुम्हाला सध्या जे आवश्यक आहे ती आहे टायपिंग. आत्तापासूनच तुम्हाला प्रॅक्टिसला सुरुवात करायची आहे. त्यासाठी टायपिंगचे जे काही मटेरियल्स आहे ते डाउनलोड करण्यासाठी लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. त्या ठिकाणी तुम्ही काय करा, त्या लिंकला क्लिक करून तुम्ही पॅसेज डाउनलोड करू शकता. तसेच टेलिग्राम चॅनलची लिंक सुद्धा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. फास्ट लवकर अपडेट देण्यासाठी त्या ठिकाणी त्या टेलिग्राम चॅनलला सुद्धा तुम्ही काय करा, सबस्क्राईब करा आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर जास्तीत जास्त तुमच्या मित्रांना शेअर करा आणि तुमचे काही प्रॉब्लेम असतील तर कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट्स करा.